जय भीम, नमो बुद्धाय। आज एक पुन्हा निंदनीय अशी घटना घडलेली आहे, ती म्हणजे नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची काही माथेफिरूंनी पुतळ्यावर दगडे मारून त्या पुतळ्याची विटंबना केली। प्रथमतः आम्ही अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो। आज वर्षावास मालिकेतील 33वा दिवस आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की भगवान गौतम बुद्ध व त्यांचे पूर्वकालीन वैदिक ऋषी यांच्याविषयी आपण वाचन पाहिलेलं आहे। आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत तत्वत्वेला कपिल ऋषी यांच्या अशी भगवान गौतम बुद्धाने जे मांडणी केलेलं आहे त्या प्रकारे कपिल मुनी यांचे सिद्धांत आपण या ठिकाणी पाहणार आहोत। भारतवर्षातील प्राचीन तत्वज्ञात कपिल हा अग्रगण्य होता। त्याच्या तत्वज्ञानाविषयी दृष्टिकोन अनूप होता। तो केवळ एक तत्वज्ञान म्हणून नव्हता, तर एक दार्शनिक वर्ग असावा असे त्यांचे स्थान होते। अद्वितीय त्यांच्या तत्वज्ञानाला असंख्य तत्वज्ञान म्हणून ओळखले जाईल। त्यांच्या विचारातील मूल तत्वांचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते। सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे। असंख्य तत्वज्ञानाचे हे पहिले तत्व होय। पुराव्याखेरीज सत्य हे असू शकत नाही। सत्याला सिद्ध करण्यास कपिलाने सिद्धांताचे फक्त 2 प्रणाम मार्ग सांगितलेले आहेत, प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान। प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे इंद्रियांच्या माध्यमाने आपल्या समोरील वस्तूचे आकलन। अनुमान 3 प्रकारचे आहेत। कारणावरून कार्य ओळखणे, उदाहरणार्थ जसे ढगाच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे। दुसरे कार्यावरून कार्य ओळखणे, जसे दरीतून वाहणाऱ्या ओहळाला पूर आल्यावर डोंगराळ भागामध्ये पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे। आणि 3 सामान्य दृष्टी अनुमान असे, मनुष्य जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जातो तेव्हा ते स्थान परिवर्तन करतो असे आपण अनुमान काढतो। त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्याच अर्थी ते स्थान परिवर्तन करत असतात असे अनुमान आपण काढतो। त्याचे दुसरे तत्व सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी होते। सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे, हा सिद्धांत कपिल मुनीने अमान्य केला। ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते, त्याचप्रमाणे उत्पन्न वस्तूचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते असे त्यांचे कपिल मुनीचे मत होते। विश्व एखाद्या निर्मात्याचे निर्माण केले, हा सिद्धांत कपिलाने अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढील केलेला हा पहिला आधार होय। आपल्या मताच्या पुष्ट अर्थ त्यांनी इथेही काही आधार दिलेले आहेत। अस्तु हे कोणत्याही कृतीचे कारण होऊ शकत नाही। वास्तव्य नव्हे असे काहीच उत्पन्न होत नाही। निर्माण झालेल्या कोणतीही सृष्टी वस्तू ही ज्या पदार्थापासून बनवते त्यापेक्षा ती निराळी असते। ती तिच्या पदार्थापासून बनवलेली असते। त्या सामग्री स्वरूपात ती अगोदरपासून अस्तित्वात असते। अशा निश्चित सामग्रीपासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या सामग्रीपासून विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो, तरच मग इंद्रियांना अनुभव होणाऱ्या विश्वाचे मूळ कोणते? कपिल म्हणतो की उक्रांत वस्तू म्हणजे व्यक्त म्हणजे जी विकास पावलेली आहेत, आणि अनुक्रांत व्यक्तवत म्हणजे जी वस्तू पूर्वीपासूनच अस्तित्वात होती, त्यांनी हे इंद्रिया अगोदरच म्हणजेच इंद्रियाद्वारे जाणता येण्याजोगे विश्व बनलेले आहे। व्यक्ती वस्तू या व्यक्तिगत वस्तूंचे मूळ असू शकत नाही। व्यक्ती वस्तूंचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मुळीचे जे स्वरूप त्याशीही हे विसंगत आहे।
सर्व वस्तूचे परस्परशी काही अशी साम्य असते आणि म्हणूनच एक व्यक्ती दुसरीचे अंतिम मूळ असे म्हणता येत नाही. शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मूळ सूत्रापासून अस्तित्व असलेले असतात त्या अर्थी त्या वस्तू स्वस्थ होऊ शकत नाही. नंतर कपिल मुनीने असे विधान केले आहे की जरी कार्य हे कारणाचे बनलेले असले तरीही कारणापेक्षा निराळे असले पाहिजे. म्हणूनच विश्व अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे. वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही, तिच्या योगी तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्र अगोदरच म्हणजे इंद्रियांना अनुभव होणारी का होत नाही याचे कपिलाने पुढील प्रमाणे उत्तर दिलेले आहे. त्याची कारणे निरनिराळी असू शकत नाही. एक असे कारण असू शकेल की ज्याप्रमाणे ज्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तूची प्रत्यक्ष दिसत नाहीत. उदाहरणार्थ हवा किंवा विद्युत. ज्याचप्रमाणे अव्यक्ती वस्तूच्या सूक्ष्म स्वरूपामुळे या इंद्रादोगरच होत नसतील. उदाहरणार्थ परमाणू किंवा अतिशय दूर असल्यामुळे ज्यांची अनुभूती होत नसेल किंवा अतिशय सन्निहित असल्यामुळे अनुभूती होत नसेल अथवा तिसरी एखादी वस्तू मध्येच असल्यामुळे अनुभूती होत नसेल किंवा तिष्य दृश्य पदार्थाशी झालेला संकारामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व नसल्यामुळे अनुमती होत नसेल किंवा निरीक्षाचे अंधत्व किंवा त्यांच्या इंद्रियाचे किंवा मनाचा एखादा दोष यामुळेही व्यक्त असून दृश्य राहत असतील किंवा अनुभूती होत असेल. कपिल मुनीला विचारण्यात आले की मग विश्वाचे मूळ कोणते आणि विश्वाचा व्यक्ती भाग आणि विभक्त भाग यातील फरक कशामुळे होतो. तर कपिल मुनीने उत्तर दिले, व्यक्त वस्तूंना देखील कारण असते आणि अव्यक्ती वस्तूंनाही कारण असते, पण दोघांचेही मूळ स्रोत मात्र कारणातील आणि स्वातंत्र्य असतात. व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहे. त्याचे मूळ एकच शाश्वत आणि सर्वव्यापी. व्यक्त वस्तू क्रियाशील आणि अवयक असणारे असतात. सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते, परंतु ते निष्क्रिय आणि एकसंग असते. कपिल मुनी म्हणतात की अनुक्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया सत्व, रजस आणि तमस या तिच्या 3 घटकांमुळे घडत असते. या 3 गुण असे म्हणतात. या 3 गुणामध्ये प्रथम अर्थातच सत्व प्रकृतीमध्ये प्रकाशमान आहे, तो प्रकट होतो व माणसाच्या सुखाचे कारण होते. दुसरा गुण म्हणजे रज आहे, तो प्रेरित करतो, संचालित करतो, क्रियाशीलता निर्माण करतो. तिसरा गुण तम आहे, तो वजनाचा द्योतक आहे, तो अडवतो आणि निष्क्रियता व उपेक्षेची परिस्थिती निर्माण करतो. या 3 घटकांचे परस्परती संबंध होऊनच ते क्रियाशील होतात, एकमेकांवर मात करतात, एकमेकांना आधारही देतात आणि परस्पर मिसळूनही जातात. त्याचप्रमाणे ज्योत जशी तेल आणि वात हे घटक दिव्याच्या घटकाप्रमाणे परस्पर सहयोग करतात, त्यामुळे दिवा जळतो. त्याचप्रमाणे हे 3 गुण देखील एकत्रपणे मिळून क्रियाशील होतात. जेव्हा हे 3 गुण समतोल असतो आणि कोणताही एक गुण दुसऱ्यापेक्षा वरचढ होत नाही, तेव्हा हे विश्व अनातेच असल्याप्रमाणे होत व त्याची उत्क्रांती थांबते. जेव्हा या 3 गुणात समतोल नसतो आणि कोणतेही गुण दुसऱ्यापेक्षा वरचढ होतो, तेव्हा हे विश्व सचनेत होते, त्याची उत्क्रांती होते. गुणांचा समतोल किंवा बिघडला जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल मुनी म्हणतात की दुःखाच्या अस्तित्वामुळे या 3 गुणांचा समतोल बिघडतो. कपिलाच्या तत्त्वज्ञानातील सिद्धांत हे असे होते की सर्व तत्त्वज्ञानापैकी कपिल मुनींच्या तत्त्वज्ञानाचा भगवान बुद्धांवर विशेष प्रभाव पडला होता की त्यांची शिकवण तर्कशास्त्र आणि काही अशी वास्तव्ये यांच्यावर आधारलेली आहे. असा कपिल मुनींचा हा तत्त्वज्ञान असलेला भगवान गौतम बुद्धांना आढळून आलेले आहे. तथापि कपिल मुनीने सांगितलेल्या सगळ्याच गोष्टीचा त्यांनी
बुद्धाने स्वीकारसुद्धा केलेला नाही. भगवान गौतम बुद्धाने कपिलांच्या फक्त 3च गोष्टी ग्राह्य धरल्या की सत्य हे पुराव्याचे सिद्ध करता आले पाहिजे, या यथातील बुद्धाचा आधार असला पाहिजे हे त्यांनी मान्य केलं. ईश्वर अस्तित्व आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार त्यांनी मान्य केले नाही. जगात दुसरं आहे की त्यांनी मान्य केलं. कपिलाच्या शिकवणीतील इतर भाग अनावश्यक समजून त्यांनी सर्व प्रकारचे सोडून दिले. अशा प्रकारचा कपिल मुनींचा जो सिद्धांत आहे तो भगवान गौतम बुद्धाने काही प्रमाणात मान्य केलेला आहे. तर आजच्या भागापर्यंत आपण इथेच थांबूया. आपण पुन्हा आपल्याला एक नांदेडमध्ये जी झालेली घटना आहे ती म्हणजे निंदनीय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जो काही समाज घटकांनी दगडफेक केलेली आहे त्या दगडफेकीचा आपण पुन्हा या ठिकाणी जाहीर निषेध करतो व समाज बांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी शांततेचे सहकार्य करावं. पोलीस आपलं काम करत आहे. घटनास्थळी पोलीस त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. समाजही त्या ठिकाणी पूर्णपणे जमा झालेला आहे. तर आपण सर्व इतर राज्यातील सर्व समाज बांधवांना विनंती आहे, महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी शांततेचे सहकार्य करावं. प्रशासनाला आपण मदत करावी. कारण हल्लेखोरांनी जी घटना केलेली आहे त्या हल्लेखोरांना पकडून त्यांना ती सजा द्यायची आहे. आणि आपण आज इथेच थांबणार आहोत. आपल्याला दुसरी सूचना अशी आहे की हा भाग आपला मराठीतून चालू आहे. आपल्याला हिंदीमधून पाहायचा असेल तर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांचे राष्ट्रीय चेअरमन बाबासाहेबांचे पंतू राजरत्न अशोक आंबेडकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर त्यांनी बुद्ध अँड धम्म या ग्रंथाचं विश्लेषण केलेलं आहे. ते आपण जरूर पाहावं. दुसरी गोष्ट अजून आहे की आपण कोविड-19 सारखा महाभयंकर रोग पसरत चाललेला आहे. दिवसांदिवस रोग्यांची संख्या वाढतच चाललेली आहे. तर आपण सर्व आपल्या परिवारासह सुरक्षित राहावं. आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. आपण सर्वांनी प्रशासनाला मदत करावी, सहकार्य करावे. कारण आपली रक्षा आपणच करायची आहे. जय भीम, जय बुद्ध.